कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, एजे लीला बरोबर राहून राहून स्वतःचा क्लासच विसरले। पण मला कळत नाहीये हे दोघं नेमकं कुठे गेले असतील फिरायला। सरस्वती, ते कुठे गेलेत हा मुद्दा आहे का? मुद्दा हा आहे की ते बाहेर गेलेत आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही। हे जर असंच चालत राहिलं ना तर लीला अख्खं घर काबीज करेल। आपण असेच हातावर हात धरून बघत बसू। वहिनी, म्हणजे लीला या घराची मालकीण आणि आपण नोकर। म्हणजे परत लीला 2.2। अयो, म्हणजे किती कामं करायला लागते। नाही 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 नाही, माझे तर आतापासूनच हातपाय दुखायला लागले। मी माहेरी जाते। दुर्गा, हा बाळा, रात्रीच्या जेवणाचा मेनू सांगितला की नाही रुपाला? नाही सांगितलं आजी। का? काय झालं? आजी, प्रमोद, विराज, किशोर, रेवती आणि यश आज जेवायला नाहीयेत, पण त्यांनी तसं कळवलंय। आणि जेवणाची वेळ झाली तरी एजे आणि लीलाही अजून आलेले नाहीयेत। म्हणजे ते येणार आहेत, नाही येणार आहेत, त्यांचं जेवण करायचंय का नाही काहीच इन्फॉर्म केलेलं नाहीये। मग मला कसं कळणार? मी नाही सांगितलं मेन्यू। अगं, मग आपल्या पुरतं सांगायचं होता, असतात काय एवढं? आजी, पण हे अनफेअर आहे ना। म्हणजे घरातले सगळे नियम फक्त आम्हीच पाळायचे। हो ना, म्हणजे रात्री सगळ्यांनी एकत्र जेवायचं हा एजेंचाच नियम आहे आणि आता तेच तो पाळत नाहीये। नियमांना अपवाद असू शकत नाही का बाळा? तुमच्याकडनं कधी नियम मोडले गेले नाहीत का? म्हणजे चुकून कधीतरी असं झालं असेल ना, तुम्ही बाहेर गेलात जेवायला, येऊ शकला नाही घरी। अभिरामने तुम्हाला शिक्षा दिली आहे का? नाही ना। अभिरामची फक्त एवढीच इच्छा होती की रात्री सगळ्यांनी मिळून एकत्र जेवायचं। मान्य आहे, अभिरामनं नाही सांगितलं, पण कधी कधी आपल्याकडनं पण असं होतच ना। त्या सगळ्या गोष्टींपलीकडे जाऊन जरा विचार करा ना दुर्गा। तुझ्या एक लक्षात येते ना, अभिराम बदलतोय, त्याच्यामध्ये चांगले बदल होत आहेत। त्याच्या या शिस्तीच्या नियमांचा अट्टहास जो काही आहे तो आता कमी होतोय ना। घर कसं अगदी हसतं खेळतं राहत आहे लीलामुळे। चांगली गोष्ट आहे ना मग ही, आपण पण ही स्वीकारायला हवी। स्वयंपाक झाला की मला हाक मार, येते। हो, कधी येणार आहे दोघं? अजून आपण अशी किती वेळ वाट बघत बसायची? झालं ना, तुम्हाला पण बोर झाला ना, म्हणून मी तुम्हाला सांगत होते माझ्यासारखा असा टाइमपास घेऊन बसा। पण नाही, तुम्हाला तर माझं ऐकायचंच नाही। हा टाइमपास आहे तुझा? हो, म्हणजे हे बघा, एजेलीला घरी येणार, एजेलीला ट्रिपला जातील, एजेलीला घरी येतील। सरू, काय वेडेपणा आहे हा तुझा? वेडेपणा काय वहिनी, हे खरंच खरं ठरतं। म्हणजे हे बघा, आता ह्या गुलाबाची शेवटची पाकळी उरेल आणि मी जे म्हणणार आहे ना तेच खरं ठरणार आहे। असं कसं गुलाबाच्या पाकळीवरनं खरं ठरेल? का नाही ठरणार वहिनी, का नाही ठरणार सांगा जरा। तुम्हाला माहिती, माझ्या लेडीचं माझ्यावर किती प्रेम आहे ना, ते मला ह्याच्यावरूनच कळलं होतं। मी असंच केलं होतं, बेबी लव्स मी, बेबी लव्स मी नॉट, बेबी लव्स मी, बेबी लव्स मी नॉट। आणि शेवटचं उत्तर काय आलं सांगा? बेबीचं माझ्यावर प्रेम आहे। आणि तुम्हाला तर माहितीच आहे बेबीचं माझ्यावर किती प्रेम आहे, हो की नाही? आणि तसं नसतं आलं तर मग दुसरं फुल घेतलं असतं मी, पण बेबीचं माझ्यावर प्रेम आहेच। सरू, कोणाला? कोणतरी आलं वाटतं। वहिनी, तुम्ही आहात? मला वाटलं दुसराच कोणीतरी, घाबरले ना मी। मला तर वाटलं चोरच आला। सर, चोर कसा येईल? खिडकीतून, म्हणजे बघा, चोरीतून खिडकीतून काय चाललंय हे तुमचं? वहिनी वहिनी, मी सांगते, एलएस जासूस। म्हणजे आम्ही काय करणार आहोत,
आता एजेलीला बाहेरून येतील ना, म्हणून आम्ही इथे लपून बसलो होतो. म्हणजे त्यांनी काय काय मज्जा केली, कुठे गेले होते फिरायला, त्यांचं सगळं बोलणं आम्ही चोरून ऐकणार होतो, म्हणून आम्ही इथे बसलो. द्या टाळी द्या. तुमचं डोकं दुखतंय का सरस्वती? तुम्ही दोघे इथे अशा मूर्खासारख्या बसून राहिलात. तुमच्या तोंडावर येऊन ते निघून पण गेले वर. गेले? एव्हाना झोपलेही असतील खोलीत. कधी? कधी? बरोबर, कधी? तुम्हाला कसं करणार कधी? तुम्ही शी बाबा. वहिनी, वहिनी, दुर्गा वहिनी नेहमी अशा अँग्री बर्ड सारख्या चिडलेल्या का असतात? कारण ना आपलंच नशीब फुटकं आहे. ती लीला या घरी असेपर्यंत आपलं नशीब फुटकंच राहणार आहे. खरंय वहिनी तुमचं, अगदी खरंय. त्याचं नशीब फुटकं त्यालाच ते कळतं. सरू काही नाही, जाऊ दे. वहिनी काहीतरी नवीन प्लॅन केला पाहिजे. काय चाललंय? काय बघताय? तेच की तू इतकी सुंदर आहेस की लक्ष दुसरीकडे जातच नाही. वो तो मैं हूं ही, म्हणूनच मला काही झालं तरी ऍक्ट्रेस बनायचंच आहे. हे कसं आहे ना, ऍक्ट्रेस होण्यासाठी 3 डिपार्टमेंट्स मध्ये ब्रिलियंट असायला लागतं. ते म्हणजे गुड लुक्स अँड गॉड लुक्स. करेक्ट. इतकी नौटंकी आहेस ना तू. परफेक्ट फील्ड आहे तुझ्यासाठी. बरं चला याच्यात झोपूया. वाजलेत बघा किती. खरंच झोपायचं? म्हणजे काय, आता ऍक्ट्रेस आहे ना मी, त्यामुळे ब्युटी स्लीप खूप गरजेची असते. नाहीतर ना मग डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात, चेहरा पण फ्रेश दिसत नाही. सो झोपावं तर लागेलच. सिरियसली? ओके, गुड नाईट. गुड नाईट अभि. लीला, आता झाली खरी गुड नाईट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.